खर्च कमी झाला. हे रासायनिक आणि केमिकल वापरून खर्च जादा होतो तरी उत्पादन निघत नाही. बायोमीचे प्रॉडक्ट कमी खर्चामध्ये उत्पादन जादा आणि मनामध्ये भरतं पीक बघितल्यावर. म्हणजे कपाशीची वाढ जास्त होऊ राहिली असं मला वाटलं. कारण मी बाकीचे प्लॉट बघितले तर त्यांची एवढी वाढ वाटली नाही. पण मी कंपॅरिझन केलं शेजारचं आणि आपलं याच्यात फरक काय म्हणून, तर मला याच्यामध्ये जास्त आपल्या कपाशीची वाढ जास्त वाटली मला. हे कपाशीचं बहारदार निरोगी पीक आहे राहुरी तालुक्यातील केसापूर गावातील बायोमीचे प्रगतशील शेतकरी आणि पशुवैद्यकीय डॉक्टर सुभाष कोतवाल यांचं. मी ही कपाशीची लागवड 26/5/2024 केलेली आहे. आता ही कपाशी जवळजवळ तर ही 2-2.5 महिन्याची झाली. मी सगळे याच्यात बायोमीचेच प्रॉडक्ट वापरलेले आहे. दुसरं कुठलंही स्प्रेला किंवा ड्रिचिंगला कुठलेही औषध बाहेरचे वापरलेले नाही. लागवड करण्याआधी पिकासाठी जमिनीची निवड, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापनासाठी यावेळेस डॉक्टर कोतवाल यांनी बीज प्रक्रियेपासून बायोमीचं तंत्रज्ञान वापरलं आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या पिकात आमूलाग्र बदल दिसतोय. ही सुरुवातीला आम्ही लागवड केल्यानंतर 20 दिवसाची कपाशी झाल्यानंतर आम्ही तिला ड्रिचिंग केलं. तर ड्रिचिंगमध्ये ट्रायको, ड्रिचिंग स्पेशल आणि अल्फिक्स मिक्स करून डायरेक्ट बुडाला मुळाशी सोडलं होतं. मग त्याच्यानंतर आम्हाला एक 15 ते 20 दिवसामध्ये झाड एकदम सदृढ आणि मोठे पानाचं तयार झालेलं वाटलं. म्हणजे फरक चांगला दाखवला. पाणी दिल्यानंतर एक 8 दिवसांनी अजून चांगली कपाशी उंच वाढलेली दिसली आणि पानं पण अजून मोठे मोठे झाले. आणि तेव्हा मव्याचा काय एवढा प्रादुर्भाव वाटला नाही मला त्यावेळेस, कारण पानं सदृढ आणि चांगले होते ना, हिरवीगार. त्यामुळे मव्याचा काय प्रादुर्भाव तेव्हा वाटला नाही. तर लहानपणी जास्त कपाशीला मावा जास्त पडतो. म्हणजे त्या ड्रिचिंगचा फायदा तो एक मला जास्त वाटला की ती रोगाला आहे ना बळी पडलेली नाही. ते सुरुवातीपासून केमिकल आणि रासायनिक खत औषधांचा वापर करायचे. त्यामुळे त्यांचं संपूर्ण पीक हार्वेस्टिंगला येईपर्यंत जास्त प्रमाणात खर्च व्हायचा आणि जमीनही केमिकलमुळे नापीक होत होती. आता हे केमिकल आणि रासायनिकवर माझा पहिल्यापासून विश्वास नाही. पण आता आम्हाला उशिरा माहिती मिळाल्यामुळे आम्ही नंतर याच्याकडे वळालो ना. पण मग जेव्हा माहिती घेतली पूर्ण वापरून बघितलं तेव्हा आम्हाला रिझल्ट 101% आला ना. सगळ्यात महत्त्वाचं उत्पादन वाढलं आणि पीक आहे ना सदृढ आणि निरोगी, त्याला महत्त्व फार. बाकीची काहीच प्रॉब्लेम नाही ना पिकाला. खर्च कमी झाला. हे रासायनिक आणि केमिकल वापरून खर्च जादा होतं तरी उत्पादन निघत नाही. पण हे बायोमीचे प्रॉडक्ट कमी खर्चामध्ये उत्पादन जादा आणि मनामध्ये भरतं पीक बघितल्यावर. आसपासचे शेतकरीसुद्धा माझ्याकडे येऊन मला म्हणतात तुम्ही काय वापरलं. मग आम्ही ती माहिती देऊ राहिलो. हे बायोमीचे त्यांना पण प्रॉडक्ट आम्ही दिलेत बऱ्याच जणांना आता. आज ते कपाशी बरोबरच कांदा, मका अशी विविध पिकं बायोमीच्या तंत्रज्ञानाने घेऊन त्यांना बायोमीचा प्रगतशील शेतकरी असल्याचा अभिमान आहे. हो, मला अभिमान. मी आता 2 वर्षापासून हे प्रॉडक्ट वापरतो ना. मला अभिमान म्हणजे माझं तुम्हाला सांगितलं मी मक्याचं आहे ना, मी एकरी 2 बॅगा टोकन पद्धतीने लावतात एकरी. माझी चुकून एकच बॅग लागली गेली, कारण 2 बियामध्ये अंतर 1 फुटाचं होतं. झालं ते, पण मग ती एका बॅगमध्येच कवर झालं एक रान. त्याच्यामुळं काय झालं की मला त्याचं ॲव्हरेज असं मिळालं की जवळजवळ 32 क्विंटल मला बी झालं मकाचं. आणि बॅग तर एकच लागलेली होती ना, कारण 2 बॅगा लागल्यानंतर 35-40 क्विंटल ॲव्हरेज मिळतं. मला एका बॅगमध्ये तेवढं मिळालं. आणि हे सगळे बायोमीचे प्रॉडक्ट वापरले होते मी तिला. वर्षानुवर्ष शेतीत राबणाऱ्या शेतकऱ्यांनी आता शेती आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत साक्षर झालं पाहिजे. डॉक्टर कोतवाल बायोमीचे प्रॉडक्ट वापरून शेतकऱ्यांना आवर्जून सांगतात. शेतकरी ना जैविककडे सोडून रासायनिककडे वळतात ना. तर शेतकऱ्याने आता याचा अभ्यास करून आहे ना हे निर्णय घेतले पाहिजे त्यांच्या फायद्याचे. नुसते केमिकलला जास्त पैसे खर्च करून आपण आपली अधोगती करून घेऊ राहिलेलो आहे. शेतीचं नुकसान करू राहिलेलं आहे. विषारी शेती आपण बनवू राहिलेली आहे आपल्या हाताने पैसे देऊन. त्यामुळे शेतकऱ्यांनी कमीत कमी ह्या बायोमीचे प्रॉडक्ट वापरून प्रत्यक्ष आधी अनुभव घ्यावा या मताचा मी आहे. प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कुठलंही ज्ञान मिळणार नाही. तेव्हा शेतकऱ्यांनी ना जरा तुमचे 2 एकर शेती जरी असली, तुम्ही 1 एकरासाठी ह्या बायोमीचे प्रॉडक्ट वापरून त्या पिकांना वापरून त्याचे रिझल्ट घ्यायला पाहिजे. मग त्यामध्ये आणि रासायनिक आणि बायोमीचे प्रॉडक्ट जैविकचे याच्यामध्ये तफावत काय आहे, काय फरक आहे, हे प्रत्यक्ष शेतकऱ्यांनीच अभ्यास केला पाहिजे.
असं मला वाटतं आणि ते करणं काळाची गरज आहे. संशोधनातून समृद्धीकडे सोबत बायोमी म्हणजे खर्च कमी आणि उत्पन्नाची हमी.